नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज एका सिनेमाबद्दल आज गप्पा मारणार आहोत. मी वसंतराव. माझ्यासाठी वैयक्तिक वसंतराव देशपांडे हे कोणत्याही देवापेक्षा कमी नाही आहेत असं म्हटलं तर खोटं नाही होणार. कारण की माझ्या मते जोपर्यंत मला आठवतंय, माझं लहानपणापासून जे काही आठवतंय, नाट्यसंगीताची, नाट्यपदांची गोडी जी मला लागली ती वसंतरावांची पदं ऐकल्यामुळे. कारण की मी तसं काही आधीपासून आपण खूप ऐकतो असं नाही आहे, पण त्यांची पदं ऐकल्यानंतर की हां, हे संगीत चांगलं आहे, हे संगीत ऐकलं पाहिजे, आणि त्यानंतर मी आणखीन ऐकत गेलो. पण त्यामुळे वसंतरावांबद्दल मनामध्ये, हृदयामध्ये एक कोपरा जो आहे तो फक्त त्यांच्यासाठी. आणि त्यामुळे काहीशा प्रमाणात तुम्ही जर म्हणाले की पूर्वग्रह मला आहेत, बायस्ड आहे, तर मी आहे. तरीसुद्धा माझ्या परीने जेवढा वस्तुनिष्ठ आणि एक त्रयस्थ पद्धतीने या सिनेमाचं विश्लेषण मला करता येईल, चित्रपटाचं, तेवढं मी नक्की प्रयत्न करेन. तर त्याचा हा भावनिक भाग होता. वसंतरावांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, अत्यंत आदर आहे. आणि असं कुठेच वाटत नाही की वसंतराव आपल्याबरोबर नाही आहेत, असं मला कधीच वाटत नाही. ज्यांच्याबद्दल मला एक, जे की आपल्या कुटुंबात नसूनही आपल्या कुटुंबातले आहेत असं वाटतं, त्यांच्यापैकी एक वसंतराव देशपांडे. दुर्दैवाने माझ्या पिढीला त्यांचं गाणं थेट ऐकायला मिळालं नाही, कधी लाईव्ह कधी ऐकायला मिळालं नाही. पण मी बरेचदा विचार करतो की रेकॉर्ड केलेलं सुद्धा जर इतकं प्रभावी असू शकतं, तर ज्या ज्या लोकांनी लाईव्ह ऐकलंय, ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष ऐकलंय, त्यांची अवस्था काय होत असेल. तर भाव जो आहे, शब्दातला भाव, फक्त शास्त्रीय गायकी नव्हे, शब्दातला भाव, आणि ते समजून उमजून गाणं जे आहे हे फार कमी बघायला मिळतं. लोक एक तर शास्त्रीय संगीत मध्ये पारंगत असतात, नाहीतर भावना, भाव याच्यात पारंगत असतात, पण दोघांचा मिलाप झालेला फार क्वचित बघायला मिळतो. तो वसंतराव देशपांडेंमध्ये आहे, म्हणून मला ते खूप भावतात. आणि दुसरं असं की त्याच सॉफ्ट कॉर्नरमुळे म्हणा किंवा त्याच्यामुळे म्हणा, वैयक्तिक राहुल देशपांडेचं गाणं मला खूप आवडतं, त्याचा आवाज आवडतो. आणि माझ्या मते ही जी जाण आहे शब्दांची, मी कवी आहे त्यामुळे मला शब्दांचं आणि भावांचं जास्त महत्त्व वाटतं कुठल्याही याच्यामध्ये. शब्दांना महत्त्व आहे, भावाला महत्त्व आहे, त्या शब्दोच्चाराला आणि कोणत्या भावाने तुम्ही ते सांगताय याला महत्त्व आहे. आणि मला विचाराल तर मला जे वसंतरावांमध्ये त्या शब्दांची जाण, त्या परिस्थितीची, त्या सिच्युएशनची जाण नाटक असेल तर, आणि ती भावना, ही जाण जी आहे माझ्या मते राहुल देशपांडेमध्ये आहे. म्हणून मला अनेक खूप चांगले गायक एक नाही असं नाही, पण मला राहुल देशपांडे थोडा जास्त आवडतो, तर या कारणासाठी. तर हा झाला भावनिक भाग. आणि त्यांचे जे काही मुलाखती मी ऐकलेल्या आहेत, अर्थात मी हे सगळं बघूनच सिनेमा बघायला गेलो होतो. पुलांनी घेतलेली मुलाखत असेल, आणखीन दूरदर्शनवरती झालेल्या मुलाखती असतील, ते सगळं बघूनच मी तिथे गेलो होतो. कारण की शेवटी मी मगाशी म्हणलं तसं, एका अर्थी ते दैवत आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल जेवढी माहिती मिळता येईल तेवढी सगळी मी मिळवून झालेली होती. त्यामुळे असं नव्हतं की मी अनभिज्ञ होतो की आता आयुष्य त्यांचं कसं दाखवणार आहेत वगैरे. अर्थात जे पब्लिकमध्ये आहे तेवढंच माहिती होतं मला. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून, अत्यंत बिकट परिस्थितीतून तावून सुलाखून निघालेला हा माणूस आहे वसंतराव देशपांडे. अत्यंत बिकट परिस्थितीतून, म्हणजे आर्थिक परिस्थिती. कलाकाराचं काय असतं, कलाकार हा कधीच त्याच्या कौटुंबिक चौकटीतून बाहेर पडू शकत नाही, आणि याचं दुःख त्याला फार असतं. सगळं काही सोडून आता मी कलेसाठीच जगीन, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याच्याकडे कुटुंब नाही किंवा कुठली जबाबदारी नाही. कुटुंब आणि जबाबदारी असलेला कलाकार हा आतून धुमसत असतो, एखाद्या निखाऱ्यासारखा, आणि तो असतो. विश्वास ठेवा याच्यावरती. तुम्हाला अनुभव नसला तर विश्वास ठेवा मी जे सांगतो त्याच्यावर, की तुम्हाला जे करायचं आहे, एस्पेशली कलाकाराचं का, कारण की कलाकाराला प्रसिद्धी मिळेल पण पैसा मिळेलच असं नाही.
प्रसिद्धी मिळाली म्हणजे पैसा मिळेलच असं नाही. आणि संसार गाडा चालवायचा म्हणजे पैशाशिवाय बाकी काही लागत नाही. ते प्रेम बीम वगैरे, प्रेमावर आपण जगू, हे सगळे बॉलिवूडच्या गप्पा झाल्या. संसार चालवायला पैसाच लागतो. तर ती सांगड घालणे कलाकारासाठी ते कायम तो एक संघर्ष आहे. आणि या सिनेमामध्ये माझ्या मते तो संघर्ष दाखवण्यामध्ये दिग्दर्शक, लेखक यशस्वी झालेले आहेत. हा भावनिक जो भाग होता या सिनेमाचा तो हा. आणि मग त्यांचं आयुष्य पुढे, त्यांची गायकी वगैरे, ते आपण काय बोलायचं, तो फारच म्हणजे अवघड विषय. पण हा भावनिक भाग होता. या कारणासाठी मी हा सिनेमा बघायला गेलो. आता थोडं तात्विक मुद्द्यांबद्दल बोलू. म्हणजे लेखन, कला, सिनेमॅटोग्राफी, छायाचित्रण, त्याच्यानंतर आमच्या भाषेत सांगायचं झालं तर कलर पॅलेट, कॉस्ट्युम, लाईट्स, तर या संगीत, या गोष्टींबद्दल आपण थोडं बोलूया की एकंदरीत या अंगाने हा चित्रपट कसा वाटला. सगळ्यात आधी मला ज्यांची कामं आवडली, आधी मी त्यांची नावं सांगतो, म्हणजे पुढचा प्रश्न पुढे. मला ज्यांचं काम आवडलं या सिनेमामध्ये, अर्थातच राहुल देशपांडे. खरं सांगायचं तर राहुलनी अत्यंत सुंदर काम केलंय आणि त्यामुळे या चित्रपटामध्ये एक जीव आलाय. खरं सांगायचं तर राहुलने जर काम इतकं चांगलं केलं नसतं तर कदाचित हा सिनेमा, त्यातला सगळा जीवच निघून गेला असता. त्यामुळे 100% कुडोस, हॅट्स ऑफ टू राहुल. कारण की राहुल देशपांडे माझ्या मते, कदाचित मी चुकीचं असेल, माझ्या मते पण एक ट्रेंड ॲक्टर ज्याला आपण म्हणतो तसा नाही आहे. प्रयत्न करून त्यांनी ही कला शिकलेली आहे. आणि आपण ते म्हणतो ना सॉफ्ट कॉर्नर, त्यासाठी आहे की वसंतरावांकडनं ती गोष्ट तो घेऊन आलेला आहे. माझ्या मते हा वारसा तो चांगला चालवतोय आणि आय एम व्हेरी हॅपी की उत्तम अभिनय केलेला आहे. माझ्या मते सगळ्यात जास्त आवडलं काम ते त्याचंच आवडलं. त्याच्यानंतर पुष्कराज चिरपुटकरचं काम मला आवडलं या सिनेमामध्ये. आणि कौमुदी वाळोकर, आता वाळोकर मला नक्की उच्चार माहिती नाहीये, पण वसंतरावांच्या पत्नीचं जिने काम केलंय. आता कसं आहे, मुख्य सिनेमामध्ये अनेक पात्र आहेत, मोठमोठी वगैरे वगैरे, पण वसंतरावांच्या पत्नीचं जे काम होतं, माझ्या मते ते अवघड होतं या कारणासाठी की स्वतःचं अस्तित्व पण दाखवायचं आहे आणि एक गृहिणी म्हणून, एक सामान्य गृहिणी म्हणून वावरणं हे अवघड असतं. सामान्य बनून वावरणं अभिनयामध्ये हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. तुम्हाला जर पात्र मिळालं तर त्या पात्रासारखं वागता येतं, पण सगळीकडे असूनही कुठेही नसणं आणि तरीही ते लाऊड होऊ न देणं, माझ्या मते कौमुदीने हे फार सुंदर काम केलेलं आहे. वैयक्तिक मला तिचं काम खूप आवडलं, राहुलचं काम खूप आवडलं, पुष्कराजचं आवडलं आणि अर्थात बाकीचं पण आहेतच. पण मला यांची कामं सगळ्यात जास्त आवडली. भावली माझ्या मते या लोकांच्या अभिनयामुळे चित्रपट खूपच बघण्यासारखा होतो. सिनेमाचा वेग किंवा स्पीड म्हणा, काही म्हणा, तो जर म्हणाल तर पहिला भाग जो आहे, मध्यंतराच्या आधीचा जो भाग आहे, तो मला थोडासा हळू वाटला. माझ्या मते अजून त्याच्यामध्ये एक इंटेन्सिटी माझ्या मते थोडी कमी आहे. आता ते तुम्ही स्वतः बघा आणि मला सांगा की माझं आकलन बरोबर आहे का नाही. असं नाही की मी सांगतो तेच बरोबर असलं पाहिजे, आणि माझं आकलन आहे. आणि दुसरा भाग जो आहे मध्यंतरानंतर, तो त्याच्यामध्ये उत्तमच आहे, म्हणजे तो त्यात काही प्रश्नच नाही. पण तुलना करायची झाली तर पहिला भाग कमी पडतो दुसऱ्या भागापेक्षा. लेखनाचं म्हणाल तर पुन्हा तोच प्रकार आहे. पहिला भाग जर कमी वाटतो दुसऱ्या भागापेक्षा, माझ्या मते याचं बऱ्यापैकी कारण लेखन किंवा संवाद जे आहेत त्याला मी देईन. कारण की आता आहे असं की मी स्वतःही लेखक आहे, त्यामुळे काही गोष्टी मलाही माहिती आहेत. पण तरी सुद्धा
माझ्या मते अजून चांगलं होऊ शकलं असतं पहिल्या भागात. दुसऱ्या भागामध्ये उत्तम आहे. दुसऱ्या भागाचं मला तक्रारच कमी आहे. फार कमी तक्रार आहे मला दुसऱ्या भागाबद्दल. पहिल्या भागाबद्दल मात्र आहेत. त्याच्याबद्दल मला अभिनय म्हणा, संवाद लेखन म्हणा, याच्याबद्दल आणि एकंदरीतच ज्याला मी स्क्रीन प्ले म्हणतो किंवा अ, पट ज्याला म्हणतो, ते पहिला भाग दुसऱ्या भागापेक्षा कमी आहे या बाबतीमध्ये. दुसरं असं की काही काही गोष्टी ज्या आहेत, काही काही ज्या प्रतिक्रिया आहेत लोकांच्या, अभिनेत्यांच्या, म्हणजे अभिनेते अभिनेत्री दोघांच्या, त्या त्या प्रसंगामध्ये त्या ज्या प्रतिक्रिया आहेत पहिल्या भागामध्ये, त्या मला बऱ्याचशा अनैसर्गिक वाटल्या. की असं असं का कोणी प्रतिक्रिया करेल असं मला वाटलं. दुसऱ्या भागात नाही वाटलं. दुसऱ्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागात राहुलचं कामच बोलतं, म्हणजे त्याचं गाणं वगैरे सगळंच, सगळ्यांनीच बाकीच्यांनी कामं आता दुर्गा जसराज वगैरे हे पण मंडळी आहेत, तर त्यांनी चांगलंच काम केलं, त्यांचा प्रश्नच नाही आहे. आणि लाहोरचे एक खास आहेत, त्यांनी पण, ते अभिनेते ते मोठे आहेत, रादर ही इज अ वेल नोन आर्टिस्ट, तर त्यांचंही काम चांगलं आहे. सो त्याचा मला काहीच प्रश्न नाही. पहिल्या भागाचा फक्त प्रश्न आहे. सिनेमॅटोग्राफी म्हणाल, पॅलेट म्हणाल, तर काही काही शॉर्ट्स खूप चांगले घेतलेत. मला जो एक शॉट जो आवडला किंवा एक फ्रेम जी आवडली ती अशी होती की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये वसंतराव अडकलेले आहेत. ते कुठे काय ह्याच्यासाठी तुम्ही सिनेमा बघा, मी सगळं नाही सांगणार तुम्हाला. विशिष्ट परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये ते अडकलेले आहेत आणि त्यांचा प्रवास म्हणा किंवा आता काय करायचं हे कळत नाही, किंवा ते अंधार दिसतोय त्याच्यात, ते जाणवत नाही की आता करायचं काय पुढे. तर त्याच्यामध्ये ते एक शॉट आहे की ज्याच्यामध्ये अशी खूप उंच उंच झाडं घेतलेली आहेत आणि त्याच्या एका कोपऱ्यात, एका कॉर्नरला वसंतराव बसलेले आहेत, गुडघे थोडे जवळ घेऊन वगैरे. तो शॉट मला खूप आवडला वैयक्तिक, मी जेव्हा बघत होतो तेव्हा, आणि तो डोक्यात राहिला की अरे हा चांगला शॉट आहे. त्याच्यानंतर काही काही ठिकाणी म्हणजे कसं आहे, पात्रांमध्ये घडणारे बदल. आता कसं आहे, काही पात्र जे आहेत, शेवटी आयुष्य आहे, तुम्ही एकाच पद्धतीने दरवेळी वागत नाही. तसं वसंतरावांच्या आयुष्यात पण आहे. त्यांची आई सुरुवातीला जशी वागायची तशी मध्ये नाही, नंतर नाही, त्यांच्या वागण्यात बदल झाला, त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला, मित्रांच्या विचारांमध्ये बदल झाला, वसंतरावांच्या स्वतःच्या विचारांमध्ये बदल झाला, त्यांच्या पत्नीच्या विचारांमध्ये बदल झाला. तर हे बदल जे आहेत, हे बदल दिसतात. एक मला त्यात फक्त हे की ते बदल का झाले याचं कारण मला बघायला मिळालं असतं तर आवडलं असतं, की हा बदल का झाला. म्हणजे एखादी गोष्ट एक व्यक्ती अजिबातच करत नव्हती आणि आता ती एकदमच करायला लागली, पण हे सांगणं आणि हे असं का घडलं ते जर समजलं असतं तर मला आणखीन मजा आली असती त्याच्यामध्ये, की अरे असं का घडलं. कारण की प्रत्येक पात्राचं एक प्रोग्रेशन आहे, प्रत्येक पात्राचा एक ग्राफ असतो. त्याच्यामध्ये अचानक काही गोष्टी घडतात, मान्य करतो आपण की ओके या गोष्टी घडल्या, पण त्या का घडल्या याच्याबद्दल थोडं जरी काहीतरी आणखीन सांगता आलं असं तर आणखीन मजा आली असती. अर्थात तो स्क्रीन प्ले आणि तो वेळेचा प्रश्न येतो, त्यामुळे पण ते दाखवलं असतं तर मला आणखीन मजा आली असती. त्याच्यानंतर बाकी इंडिव्हिज्युअल आपण कलाकारांचं बोलूच. संगीत, पार्श्वसंगीत. पार्श्वसंगीताचं असं आहे की मला अपेक्षा होती, ही माझी अपेक्षा होती की त्या काळचं जे संगीत आहे, त्या काळी ज्या पद्धतीचं संगीत आणि इन्स्ट्रुमेंट्स, वाद्य जी होती ती मिळत होती, जी वाजत होती, त्या पद्धतीने तसं ऐकू येईल अशी माझी अपेक्षा होती. आता झालंय असं की डॉल्बी सिस्टम्स आहेत, त्यामुळे बेसचा वापर जास्त केला जातो. मग त्यात सिंथेसायझरनी बेस देणं, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्या काळानुरूप तिथे कुठेतरी सांगड घालायला पाहिजे होती माझ्या मते, की जो एक भाग, आता हे यासाठी सुद्धा असेल की मी थोडा चित्रपट म्हणा, मी थोडा
ऑर्थोडॉक्स किंवा परंपरावादी काइंड ऑफ तसं आहे. असं असलंच पाहिजे असं काही नाही, पण मी थोडा आहे या बाबतीमध्ये. मला त्या त्या काळाचं तसं तसंच केलेलं आणि तसं तसंच बोललेलं आवडतं. जर तुम्ही जुन्या काळातलं करत असाल तर तुमची वागण्या बोलण्याची पद्धत, तुमची उभं राहण्याची पद्धत, संवाद करण्याची पद्धत 60, 70, 80 वर्षांपूर्वी लोक एकमेकांशी कसं बोलत होते, ते कसे बोलायचे आणि एकमेकांमधला त्यांचा संवाद कसा व्हायचा, कशा पद्धतीने, हे त्या पद्धतीने झालं पाहिजे या मताचा मी आहे. कुठे कुठे त्याला बगल दिल्यासारखं मला वाटलं. ओव्हरऑल संगीत, पार्श्वसंगीत चांगलं आहे याच्यात काही वाद नाही आहे. संगीत वाईट मी इतकं इतकं चुकीचं नाही बोलणार, पण संगीत चांगलंच आहे. फक्त त्या वयाला त्या वेळेला धरून जे आपण म्हणतो, किंवा एखादं वाद्य जिथे समोर एक व्यक्ती गातीये आणि तेच तुम्ही दाखवताय, असं नाही की काल्पनिक कुठल्या ह्याच्यामध्ये गाणं आहे, तसं नाही आहे. एक व्यक्ती समोर बसून गातीये तुमच्या आणि त्यांच्याबरोबर जे कुठली वाद्य आहेत ते सोडून वेगळ्याच वाद्यांचे आवाज तुमच्या कानावर पडतात. मग तिथे डिस्कनेक्ट होतो की ओके, हे वाद्यच नव्हतं इकडे. मग तिथे पेटी आहे, तबला आहे, या दोघांचा आवाज आला तर मी समजू शकतो. पण त्याच्यामध्येच जर सरोद ऐकायला यायला लागला तर मग प्रश्न पडतो, हा सरोद आला कुठून? तर या गोष्टी आहेत, ह्या खूप बारीक बघितलं तरच आहेत, नाहीतर या नाही आहेत. म्हणून म्हणलं की हे मी अगदीच क्रिटिकली बघतो त्याच्याकडे, म्हणून आहे. कलर पॅलेट, रंग ज्याला आपण म्हणतो, कलर पॅलेटमध्ये कलर पॅलेट मला आवडला नाही असं नाही, पण मी हा कलर पॅलेट पूर्वी पण बघितलेला आहे. पुन्हा एकदा वाईट आहे का निश्चित नाही, पण हा कलर पॅलेट मी पूर्वी बघितलेला आहे. त्याच्यात बदल असता तर मला आणखीन आवडलं असतं की एक वेगळा कलर पॅलेट, वेगळ्या पद्धतीचा कलर पॅलेट बघायला मिळालं असतं तर आवडलं असतं. जी लोक डिरेक्शन, ज्यांना DOP हे माहिती आहे त्यांना कळेल मी काय म्हणतो. कलर पॅलेट म्हणजे वेगळं काही नसतं. तुम्ही कुठलाही सिनेमा बनवताना साधारण रंग कुठले असावेत बुवा, किंवा साधारण कुठली एक थीम असावी त्या रंगांची, कपड्यांची असेल, लाईट प्रकाशाची असेल, कशाची असेल, वस्तूंची असेल, पण तुम्ही एक साधारण एक थीम बनवता, साधारण एक दिशा तुम्ही ठरवता आणि त्यानुसार तुमच्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. रंग असतील, प्रकाश असेल, काही असेल. आता उदाहरण द्यायचं झालं तर ब्लॅक फ्रायडे सिनेमा तुम्ही बघितला का? ब्लॅक फ्रायडेमध्ये लाल रंगाचा आणि डार्क निळाचा, काळा वगैरेचा खूप वापर केला आहे, बरोबर ना? तो कलर पॅलेट. सो हा कलर पॅलेट मी पूर्वी बघितलेला आहे. मला अपेक्षा ह्याच्याहून वेगळी बघण्याची होती. वाईट नाही, पण अपेक्षा मला वेगळी होती बघायची. त्यामुळे तो एक भाग झाला. सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग मी एकत्र का करेन? कारण की माझ्या मते या दोन्ही गोष्टींमध्ये चूक मला विशेष काहीच वाटलं नाही. चांगलं होतं हे की असं खोदून काढावं की अरे हा शॉट किंवा हे एडिटिंगमध्येच काही झालंय, किंवा जसं मी पावनखिंडीच्या वेळी बोललो होतो की कलर ग्रेडिंग मला जरा घडण्यासारखं वाटत होतं, पण इथे तो भाग नाही आहे. इथे एकदम व्यवस्थित केलेलं आहे. सिनेमॅटोग्राफरने त्याचे काम चांगलं केलेलं आहे. फ्रेम्स माझ्या मते ज्या लागल्यात त्या चांगल्या लागलेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या ज्या पद्धतीच्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा ज्या लाईटमध्ये ते घ्यायचं आहे ते चांगलं घेतलं आहे. 1-2 ठिकाणी आता कसं झालं, हा भाग झाला आहे चित्रपटाचा, हा असं नाही की याच सिनेमा, अनेक सिनेमांमध्ये हा तो एक भाग झाला आहे सिनेमॅटोग्राफीचा, की तसं दिवसाच तुमचं शूटिंग होतं, दिवसाच छायाचित्रण होतं, पण त्याला फिल्टर किंवा हे वापरून तो अंधार झाल्याचा एक फील दिला जातो. तर तो करतात का हेही मला माहिती आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी हे नाही म्हणणार की हे असं का केलं वगैरे, मला माहिती आहे हे का करतात. पण एवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे, आपण काहीतरी त्याच्यावर, मी सुद्धा, असं मी दुसऱ्यांना नाही म्हणते, मी सुद्धा, मलाही हाच प्रश्न आहे. मला जर असं शूट करायचं झालं ना तर मलाही हाच प्रश्न पडलेला असेल. पण आपल्याला यात ते करता येईल का अजून, हा मी पण विचार करतोय. आणि असे 1-2 सीन्स आहेत ज्याच्यामध्ये जाणवतं की हे दिवसा घेतलेले त्यांनी फिल्टर वापरलेलं आहे. आता आणखीन एक प्रश्न राहिला डिरेक्शन वाईज. निपुण चांगला डिरेक्टर आहे याच्यात काही वादच नाही आहे. प्रश्न तो नाही आहे. एक गोष्ट जी जाणवली मला थोडी,
की लेखनापेक्षा दिग्दर्शनाचा भाग आहे की ॲक्सेंट जो आहे बोलण्याचा, तो ॲक्सेंट वारंवार बदलून किंवा तो एक्स्ट्रीमला बदलून जर ऐकू आला तर कधी कधी ऑड वाटतं. जे मला काही ठिकाणी वाटलं खरं सांगायचं तर, की मधूनच वैदर्भीय ऐकू येतं, मधूनच अगदीच सदाशिव पेठेतनं गेल्यासारखं ऐकू येतं, मधूनच वेगळं म्हणजे ते मधूनच अमरावती बाजूचा जो एक आहे तो एक वेगळा भाग आहे तसं थोडं ऐकू येतं. तो ॲक्सेंट जो आहे तो पटापट स्विच होतो, म्हणजे एकच पात्राचा पटापट स्विच होतो. ते जरा मला ऐकताना, आता हे मी पुन्हा का सांगतोय कारण की मी खूप बारीकाईने बघत होतो. मी चित्रपट बघतानाच जवळपास टेलिस्कोप मायक्रोस्कोप लावल्यासारखं बघत होतो, कारण की मी पण शिकतोच आहे, मी सुद्धा विद्यार्थीच आहे, मला सुद्धा शिकायचंच आहे. त्यामुळे हे कलाकारांचं, आता तुम्ही म्हणाल अभिनयाचं, राहुल देशपांडेबद्दल माझ्याकडे शब्द नाही खरं सांगायचं तर. अतिउत्तम काम केलंय आणि निपुणचंही कौतुक की त्याच्याकडून ते काम करून घेतलं. माझ्या मते ते आधी स्वतः त्यांनी बरेच प्रोजेक्ट्स एकत्र केले, त्यामुळे आता त्यांना एकमेकांचा अंदाज आहे. पण एवढं असून देखील प्रत्येक वेळी कलाकार तुम्हाला तसा प्रतिसाद देईलच असं नाही आहे. राहुल देशपांडे आणि निपुण, माझ्या मते यांची जोडी फार उत्तम आहे. राहुल देशपांडेंनी उत्तम काम केलेलं आहे. म्हणजे माझी अपेक्षाच नाही एवढी, कारण की नाटकात बघितलेलं मी, पण नाटकामध्ये तुम्ही किमान 30-40 फूट लांब असता. सिनेमामध्ये कॅमेरा तुमच्या 4-5 इंचावरती असतो आणि तुम्हाला काही करून चालत नाही, कॅमेऱ्यात सगळं टिपलं जातं. आणि तिथे एकही ठिकाणी मला असं वाटलं नाही की अरे ही रिॲक्शन अशी का दिली किंवा हे एक्सप्रेशन असं का. उत्तम काम केलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स राहुल. आणि तुझ्यामुळे, पुन्हा एकदा सांगतो, या चित्रपटात जर जीव आहे तर तो राहुलमुळे आहे. हे तुम्ही बघितल्यावर सांगा मला, मी बरोबर बोलतो का चुकीचं बोलतो. दुसरं कौमुदीचं जे मला आवडलं होतं, कौमुदीचं मगाशी म्हणलं चेहऱ्यावरतीच तो एक प्रकारचा साधेपणा म्हणतो ना, भाबडेपणा, तो चेहऱ्यावर दिसला पहिल्यापासून आणि तो तसाच राहिला त्या ह्याच्यामध्ये. एक घरची स्त्री म्हणून, गृहिणी म्हणून त्या वागणं जे आहे त्यानुसार अगदी उत्तम केलेलं आहे. किती जण नोटीस करतात हे मला माहीत नाही आहे, पण मी बघत होतो मगाशी म्हणलं तसं मायक्रोस्कोप लावून, त्यामुळे मला तिचं काम जास्त आवडलं. तिसरं पुष्कराजने पण पुलंचं काम चांगलं केलेलं आहे, त्याच्या पद्धतीने केलं आहे. माझ्या एका मित्रांनी सांगितलं होतं मला, हे आता नाव मी नाही सांगणार तुम्हाला, ज्यांनी आधीच हा सिनेमा बघितला होता आणि सहज गप्पा चालू होता की काय आहे कसं आहे वगैरे. तो म्हटला की पुष्कराजनी पुलंचं काम त्याच्या पद्धतीने केलंय आणि हे खरं आहे. पुष्कराजनी त्याच्या पद्धतीने पुलंना उभं करायचा प्रयत्न केलाय आणि याच्यासाठी त्याचं आधी कौतुक. कारण की कॉपी करणं हे आहे, पण तो गाभा पकडणं हे अवघड आहे आणि पुलंचा गाभा पकडणं तर त्याहूनही अवघड आहे. 1-2 ठिकाणी मला असं वाटलं की जिथे थोडं गंभीर प्रसंग, म्हणजे तो सीनच गंभीर आहे आणि प्रतिक्रिया पुलंची गंभीर आणखीन इंटेन्स असू शकायला हवी होती, पण हे सुद्धा अगदीच मी अपेक्षा माझे थोडं जास्त म्हणून. अदरवाईज पुष्कराजचं काम पण मला आवडलं. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तर बाकीचे जे आहेत, अमेय वाघ आहे, त्याच्यानंतर उस्तादांचं ज्यांनी काम केलं ते आहे, सारंगसाठी आहे, यांचं पण काम चांगलं आहे, पण यांची कामं मला थोडी जास्त आवडली. बाकी असं काही हे नाही, बाकी कामं चांगली आहेत सगळ्यांची. त्याच्यानंतर आता हा झाला तांत्रिक मुद्दा. आता ओव्हरऑल सगळं मिळून तुम्ही जर मला विचाराल तर तसं पाहायला गेलं तर तात्विकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या खरं तर मी 3.5 म्हणायला हवं 5 पैकी, किंवा 4 सुद्धा चालेल. खरं तर मी म्हणायला हवं पहिला भाग मला इतका भावला नाही, त्यामुळे ते कमी झालं. पण तुम्ही ज्यासाठी सिनेमा बघायला जाणार आहात, थोडक्यात वसंतराव देशपांडे, तुम्ही ज्याच्यासाठी हा सिनेमा बघायला जाणार आहात ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल. त्यामुळे ते जर नसतं मिळालं तर मला निश्चित वाईट वाटलं असतं. कारण की शेवटी कसं आहे, प्रत्येक सिनेमात काहीतरी चांगलं वाटतं, काहीतरी नाही वाटत. हा वैयक्तिक भाग झाला, हे माझं मत आहे जे मी सांगितलं ते. पण मी जी गोष्ट बघायला गेलो होतो, मुळात मी बघायला गेलो होतो वसंतरावांना बघायला. वसंतराव
मला दिसले. इथे हा सिनेमाचं यश माझ्या मते निश्चित झालं. बाकी आपण क्रिटिसिझम करत राहू, काही प्रश्न नाही आहे. मी जे बघायला गेलो होतो ते मला बघायला मिळालं आणि म्हणून मी तुम्हालाही सांगेन की ज्यांना ज्यांना आवड आहे, ज्यांना माहिती करून घ्यायची किंवा ज्यांना आस्था आहे वसंतरावांबद्दल, त्यांनी हा सिनेमा नक्की बघा आणि बघून झाल्यानंतर मला सांगा की मी जे सांगितलं याच्यामध्ये खरंच तुम्हाला तसं वाटलं का? नसेल वाटलं तर तेही सांगा, वाटलं तरी देखील सांगा. यावेळी मी भावनिक समालोचन आणि तांत्रिक समालोचन एकत्र केलेलं आहे आपल्या एका मैत्रिणीच्या सजेशनवरून. तर हाही प्रकार कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुमच्या अभिप्रायाची वाट बघतोय. मी वसंतराव सिनेमा नक्की बघा, थिएटरमध्ये आहे, सुदैवाने अजूनही आहे. जरूर बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा आणि माझं समालोचन तुमच्या बघण्याशी तुम्ही जे पाहिलं त्याला मॅच होतंय का हे सुद्धा मला सांगा. वसंतराव तुम्हाला बघायला मिळतील याची खात्री बाळगा. पुढच्या वेळी पुढचा कुठला तरी सिनेमाचं समालोचन घेऊन येईन. तोपर्यंत